मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ही सिंपल वाटणारी खीर खायला इतकी टेस्टी आणि मजेदार लागते ना, की लहान मुलं पण आवडीने खातील. फक्त 2 इन्ग्रेडियंट्सनी बनवलेली ही खीर आहे. तर एकदा तुम्ही ट्राय नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे खीरला. चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 टोस्ट घेतलेले आहेत. अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता इथं एका पातेल्यामध्ये मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवत आहे आणि हे जे टोस्ट आणि तांदूळ मी बारीक केले होते मिक्सरला, ते मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, लम्स नाही राहू द्यायच्या. तर बघू शकता तुम्ही इथं. आता याच्यामध्ये टेस्टनुसार साखर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप पण करू शकता. आता इथं मी सोक केलेले तांदूळ टाकलेले आहेत. याच्यामध्ये 10 ते 15 मिनटं उकळवून घ्यायचं आणि बघू शकता खीर तयार आहे.